सो हॅलो फ्रेंड्स, मी सनी पाटील. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सीकिंग 007 मध्ये. मित्रांनो, आज आपली समुद्राची समस्या बद्दल हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर नरेश तुर्वेकर बोललो ना, तुम्हाला चिखलावर सुकला आहे तो हा आहे नरेश. तर दोन शब्द विचारू आपण त्याला. नरेश, त्या टायमाला तू सुकलास हो. ते किती वेळात सुकलात तू? कमीत कमी 1 तास 1.5 तास गेला आणि सुकलास. सुकताना झालं 1.5 तास झालं आणि तिकडेच चिपकून राहिलो. मासली धवायची होती, मासली धवायला पण नाही भेटली आणि तिथे जाली लावलेली, त्याच्यात मासली पण नाही पडली. फक्त कागद आणि ते काय पडलं चिखलाचं ते घाण होईन ते होतं. धुवत. तर मित्रांनो, ही समस्या आता जो नरेश बोलला आहे ना, तर ते आपण लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे मी मित्रांनो. आणि आपली फिशिंग पण दाखवणार आहे, कारण या समस्यामध्ये ती फिशिंग पण चा व्हिडिओ पण आलेला पाहिजे. कारण आपल्या जी फिशिंगची आपण फिशिंग नेट इन्स्टॉल करतो, म्हणजे ते सजाला ती जाली लावतो, त्या जालीच्या बाजूलाच तो चिखलाचा डेप आहे. तर तुम्ही मला ते दाखवायचं आहे. तर चला शेवटपर्यंत ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. चला, थँक्यू. सो मित्रांनो, तुम्ही बघा आमची समस्या ही आमची फिशिंगची. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही मावरं माझी मच्छीमाराच्या जागेवरच आहे. ती बघा आमची सहजावर बघा एक होडणारीची होडी उभी आहे. तसं तिकडे आणि बिजी पोरं कामं करतात बघा. सगळ्याकडे त्या बाजूला बघा किती चिखल आहे बघा. सगळ्याकडे बघा चिखल आहे. जिथे बघणार फिरणार तेव्हा जागा सगळ्याकडे चिखल टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, काहीच ठेवलेलं नाही, पूर्ण पॅकअप करून टाकलं आहे. आमची मासेमारीची जागा पूर्ण बघा तुम्ही. तिकडे बघा ती बाज आहे, ती पण इनलिगल थांबलेली आहे. आणि मित्रांनो, आम्ही योगायतन पोटवाल्यांना रेड हँड पकडलेला आहे आणि लगेच डम्पिंग करताना. ही आमची समस्या आहे, आमची फिशिंगची जागा आहे पूर्ण. आणि इथे योगायतन पोटने बघा चिकट टाकलाय बघा. टनाच्या हिशोबाच्या भरपूर चिकट टाकलं बघा. मी काढलं किती. मित्रांनो, ही आमची समस्या आहे. आम्ही करणार काय, जाणार कुठे? आपलं इथून ते वाशीपर्यंत ना कंटिन्यू असं टेप बनवला आहे. तुम्ही विचार करा बघा. आमच्या बोट्या बघा अजूनपर्यंत बघा आमचे पुरं काम करतात बघा. त्याच्यावर तुम्ही बघू शकता ते बघा अजूनपर्यंत काम करतात बघा. ताली वाढतात बघा आमची पोरं. तर मित्रांनो, आपल्या सोबतीला तुम्ही लास्ट टाइम तुम्ही व्हिडिओ बघितलेला नरेश तुर्वेकर तो सुकला तो आहे. तर त्याला विचारू लास्ट टाइमचा एक्सपिरियन्स. तो इथे सुकलेला जाली सगट. तर चला आपण त्याला विचारू. तर मित्रांनो, हे जे होडी सुकलेली ते नरेश तुर्वेकर. नरेश, त्या दिवशीचा एक्सपिरियन्स सांग. जेव्हा तू तुझ्या जागेवर डोल लावूनशी सुकलेलास, ते आपल्या लोकांना सांग काय झालं तर नक्की ते. तवर मी नेहमीच डोल लावित आहे. डोल लाविल्याबरोबर आपण कसं झोपतो, तर माझ्या 3 डोल्यात 3 डोल्या लावूनशी मी त्या जागेवर झोपलो. तर होडी सगट माझी डोली सगट मी ते सुकलो. 1.5 तासानं सुकलो. आणि दररोज आम्ही जातून तर तेव्हा आम्हाला 3 तास ते 4 तास असा टाईम भेटते डोल्यावराला. न त्या दिवशी डोल सुकल्यामुळे न होडी सुकल्यामुळे माझ्या 2 डोल्या बी उलट्या फिरल्या. तर त्यानं माझं नुकसान बी झालं, मावरं बी खराब झालं. न माझं मावरं काय विकलं नाही. तर तो चिक्कोळ आवरा टाकेला आहे. तर ते मावरं पण मन जबरदस्त पडायचं न. त्या जागेनं आता चिक्कोळ पडल्यावर मन दुसऱ्यांच्या लोकांचे सजवं जावायला लागतंय. आय जा, हेटो जा, तवर जा, सगळे ते फिरत जावायला लागतंय. कारण आता ज्या जागेनं मन चिखल पडलं तर त्या जागेनं लावायला नाही भेटाय. तर बघा मित्रांनो, मी बोट लोटतोय. माझ्या मासेमारीच्या जागेवरच्या बाजूलाच आहे चिखल. बघा बोट माझी निघाली. तुम्ही बघा बोटी पाणी किती आहे बघा. किती पाणी आहे बघा. तो ठेप बघा, हे चिखल टाकलं आहे. योगा इथून पोटनी डम्पिंग केली आहे आमच्या मासेमारीच्या जागेवर. इथे बघा तुम्ही तुम्हाला दिसू शकते पूर्ण सर्व लाईव्ह दिसू शकते मित्रांनो. बघा तेवढं पाणी आहे बघा. आणि माझ्या बाजूला बघा पूर्ण
मासेमारीची जागा पूर्ण बुजवून टाकलेली आहे त्यांनी. व्हिडिओ शूटिंग चालू निघालं जावं बोलतेस. बघा मित्रांनो, हा बघा तुम्ही बघू शकता. हे बघा सगळं इथे, बघा सगळं इथे पूर्ण डम्पिंग केलेलं. डोंगर दिसतो तुम्हाला. पहिले इथे आधी असं नव्हतं, इथे पूर्ण प्लेन रस्ता होता. आता मी उभा आहे तिथे, जिथे मी उभा आहे ना असा प्लेन आहे. मी प्लेन जागेत उभा आहे आणि माझ्या छातीपर्यंत पाणी आहे. आता पाणी सुकलंय टोटली आणि माझ्या छातीपर्यंत पाणी आहे. मित्रांनो, ही आमची समस्या आहे. जर असंच झालं तर आम्ही लोक खूप प्रॉब्लेममध्ये पडणार आहेत. तुम्ही याच्यावर कोण हसतील, प्लीज याच्यावर लक्ष द्या. कारण ती कंपनी एक आहे, पण आमचे मच्छीमार बांधव 200 ते 250 लोक आहेत. हे 200 ते 250 लोक आहेत ना मच्छीमार मारून, ते सर्व ह्याच्यावरच आहे आमचं. तर मित्रांनो, हा एका गावाचा प्रॉब्लेम नाही, हा 2-3 गावाचा प्रॉब्लेम आहे. जसं काय आपलं ट्रॉम्बे कोलीवाडा झाला, सारसोले गाव झाला, कशेल गाव झाला, दिवाल गाव झाला. हे सर्व गावाचा प्रॉब्लेम आहे हा सर. ही बोट कधी येते माहिती डम्पिंग करायला? हिचं डम्पिंगची परमिशन आहे ना खंदेरीपर्यंत आहे. खंडबाग अलिबागच्या पण एकदम थोडं पुढे, म्हणजे 12 नॉटिकल लांबात हा चिकट डम्पिंग करायसाठी एक जागा दिलेली आहे चालकांना. पण ती त्यांचे पैसे बचत करायला, इंजन डिझेल बचत करायसाठी ती लोक आमच्या पुरा फिशिंग पॉटला टाकलेला आहे. तुम्ही मित्रांनो वरतून आमच्या जेटीवरनं पण बघू शकता. पुरे डोंगर झालेला आहे, फुल डोंगर झालेला आहे, पुरे डोंगर झालेला आहे. मित्रांनो, आम्ही करणार काय? आता तुम्ही तिथं बघितलं सर्व ढेप जमला आहे बघा पूर्ण सगळ्याकडे. बघा तळे पण टाकले आहेत. तो काल त्या दिवशी नव्हता, आता त्या दिवशी नव्हता. ते आपण आलतो त्या दिवशी तेव्हा काही होता नव्हता. हे बघा मित्रांनो, तुम्ही जस्ट बघू शकता. जस्ट तू बोल जस्ट टाकलेला आहे हा. कारण हा आम्ही 5-6 दिवस झालो आलेलो इथे फिशिंगला, तेव्हा नव्हता हा. खाली इतकंच होतं, एवढंच होतं. कारण हा आत्ताच डम्पिंग केलेला हा पोड. हा भाग बघा समोरच दिसतो. काय करणार याच्यावर? समस्या आमच्या कशा हल होतील? आता तुम्हीच समस्या समाधान करा. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलला पण टाकणार आहे, फेसबुक चॅनलला पण टाकणार आहे आणि सोसायटीला पण देणार आहे. आपले मित्रांनो, हे आपले वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आपलं हे आहे. तर तुम्ही पण आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओ पुढं जेवढा पुढं जितक्या पुढं शेअर करू शकता तितक्या पुढं करा, एवढीच आमची विनंती आहे मित्रांनो. तर चला, हेलकोट जय मल्हार. बंड्यावरची एवढी बघा, बंड्यावरची काय मावर बसलाय आणि ते लोक इलीला थांबले मित्रांनो. ते लोक त्याच्या मागे बघा, या होडीच्या मागे समोर बघू शकता मित्रांनो. चिखलाचा ढेप बघू शकता तुम्ही. मी आता उतरलेलं तुम्हाला चिखलाचा ढेप दाखवला आहे बघा. सगळे बघा आमच्या मासेमारी त्या बोटी आहेत त्या बघा. चिखल कसा टाकलाय बघा, पूर्ण सुकलाय. हा, तर मित्रांनो पुरा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. शेवटपर्यंत ब्लॉग मिस नाही करू. थँक्यू. पाटील, आपण माझ्या मागे बघू शकता. हा 10 ते 15,000 टन चिखल योगायतन पोटनी टाकलेला आहे. अजूनपर्यंत याच्यावर काहीच रिस्पॉन्स त्यांनी काय केलेलं नाही तो. आणि ह्या चिखलाबद्दल राहुल शिवाळे साहेबांच्या ऑफिसमध्ये मीटिंग झालेली. का योगायतन पोटवाल्यांना काय म्हणाले ते आम्ही सर्व मच्छी बांधव सर्व गेलेलो याबद्दल चर्चा करायला. योगायतन पोटवाल्यांना काय म्हणाले ते करून तुम्ही हा चिखल पूर्ण उचला. तुम्ही जर चिखल न उचलला तुमची कंपनी बंद होईल. पण आज याच्यावर अजूनपर्यंत काही रिस्पॉन्स नाही झाला. आज 10 महिने झालेत या गोष्टीला. बघा, 10 ते 15,000 टन चिखल, काहीच रिस्पॉन्स नाही त्यांचा. मासेमारीची जागा आहे आमची. आणि ही बघा, ही माझी बोट मासेमारीच्या जागेवर उभी आहे बघा. आणि हा चिखल बघा, हा चिखल बघा. आज आपण आमच्या ट्रॉम्बेच्या समुद्रात आलेलो आहे.
कारण आपण इथे का आलेलो आहे, इथे जे योगायतन पोर्ट आहे जिथे त्यांची कंपनी बनते ती प्रायव्हेट आहे आणि ती कंपनी काय करते, ही आमची जागा आहे, ही आमची मासेमारीची जागा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा हे चिकन आणून आणि आमच्या जागेवर टाकतायत ते. यासाठी आम्ही सगळे ट्रॉम्बे गावाचे लोक इथे जमलो आहेत आणि त्यांची बोट अडवलेली आहे. आम्ही बोट अडवलेली आहे, तर तेच आता त्यांचं उत्तर यायचं आम्ही वाट बघतोय. पाणी आहे, ते पण पाणी आहे. आपली बोट आहे ना, आपले लोक पूर्ण सर्कल मारणार. बघा मी मध्ये उभा आहे. पावर काढली हे फिरव डम्पिंग आवर्स के इथे कामाला आहे तुम्ही. बघा आपल्या इकडे या दर्यामध्ये आपला मित्र आहे, तो रात्रीपासून इथे आहे. रात्री या बाजीच्या मागे आल्या ते यांना बघून पळाले ते, तर ते आपल्याला माहिती देतील किती जागेमध्ये ती चिकन टाकलाय किती नाही ते बघा. तर तुम्ही रात्री आले तर काय झालं? रात्री ही बोट इथं आले होते, परत आम्ही इथं आलो, ही बोट आमची बोट बघून परत रिटर्न फिरले. नंतर आज सकाळी इथं बघा लाल लाल या भागेत टाकलेलं आहे, परत वरती पण टाकलेलं आहे. तिथं याच्यापासून काय नुकसान आपल्याला मच्छी कमी भेटेल, नुकसान होईल आपल्याला, म्हणजे मच्छी भेटणार नाही, कमीच कमी आपल्याला काहीच नाही भेटणार. आपली सोसायटी लेटर दिले काय? अरे बाबा आता आपण कायदेशीर करायचंय. सोसायटी लेटर दिले काय? आणि कुठं काय दिलं? संस्थेमध्ये आमचे लेटर दिले काय? नहीं ना, अभी हमारे संस्था है उधर लेटर दिया कि हम लोग को डंप करना। मुझे उसके बारे में पुलिस स्टेशन पे अरे क्या है, पॉलिटिशियन बोलने गाली दिया है। अरे पॉलिटिशियन बोला आइए तेरा सबूत दिया, मुझे पुलिस। हम आपसे बात नहीं करने वाला, इधर से वोट हिलाने का, हम लोग को उधर वीडियो शूटिंग निकालने का है, इधर डंपिंग क्या वो यहाँ पर रोका है अभी। क्यों रुका है? तुम डंपिंग क्या इसलिए रुका? दादा ने बोलता हम लोग ने अभी देखा, हम लोग यहाँ पर रुके थे, आपके बंदे ने हमको देखा था, हम अभी तो खुद बोल रहा है, देखो ये देखो खुद बोला है ये डंपिंग का नहीं, मैडम आपका गलत का खुल रहा है, मैडम गलत ये खुल रहा है, थोड़ा चिकन है ना, ये छोड़ देने किसको, वो जो चिकन है वो आपका डाला है तुम, ये सबूत बोलता है नहीं डिप गिनने का ये नहीं है, क्लियर कर। आप बैठो आप एक दिन आपको खाना ही मिलेगा, सब मिलेगा, खाली हम लोग को देखने का बस। नहीं आप इधर रुको, आप ये डंपिंग इधर रुको सर, आप पुलिस स्टेशन नहीं हम लोग इधर दिखाने का, पुलिस को भी इधर दिखाने का। कौन बोला? अरे वोट आ रहा है, सब रुको, आपको खाना पीना सब मिलेगा, टेंशन मत लो। क्या बोला था आपने? क्लोज करने का बोला था आपने? नहीं क्लोज करने बोला नहीं बोलो, झूठ मत बोलो मैडम। पुलिस ने क्या बोला था कि बाद में वो हम दोनों का हम लोग को साथ में लेकर वो डिस्कस करके, हाँ फिर क्या करें तुमने आप she said she will bring a solution। उसने मैंने वहाँ पर शब्द आप दोपहर के बाद गए, हम लोग को बुलाया दोपहर के बाद 3 के बाद हम लोग हमारा मैनेजर गया था ना। हाँ हमारा मैनेजर कौन गया? नहीं गया था, कोई नहीं था, नहीं गया। आता आमचं बघा काय ते नको बघू अरे नाही मी का म्हणतो सौम्यवरून घ्यायला पाहिजे होता शिकल नाही खराब आहे चला